देशद्रोहियों ने मेरी मां मुझसे छीन ली, लेकिन मैंने संकल्प किया कि मैं उन्हें कामयाब नहीं होने दूंगा, मैं उन्हें देश हमसे नहीं छूटने देंगे। अगर इंदिरा जी ने, अगर मेरी मां ने मुझे कुछ सिखाया तो मुझे ये सिखाया था कि देश के लिए कोई भी कुर्बानी कम नहीं है। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लगेचच काही तासात त्यांचा मुलगा राजीव गांधी यांना सत्तेची सूत्रे हातात घ्यावी लागली होती। खरं तर राजीव गांधींना प्रारंभापासूनच अनेक पेच प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते। इंडिया फाईल्सच्या आजच्या या भागातून आपण पाहणार आहोत पंतप्रधान म्हणून राजीव गांधींची कारकीर्द, इंदिरा गांधींचा मृत्यू आणि त्याबरोबर येणारे हे दुःख बाजूला ठेवून राजीव गांधींना पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घ्यावी लागली होती। इंदिरा गांधींच्या अंत्येष्टीला जगभरातून पाहुणे येत होते, मात्र त्याच काळात शिखांची काही हिंसाचाराची प्रकरणं समोर येत होती। 31 ऑक्टोबर म्हणजे इंदिरा गांधींचा मृत्यू दिन ते 3 नोव्हेंबर या काळात अनेक शिखांची घरे लुटली गेली, दुकाने भस्मसात झाली, त्यांच्या उद्योग व्यवसायांची राखरांगोळी झाली। सुडाच्या भावनातून या दंगली पेटल्या होत्या आणि शीख समाज या दंगलीचे प्रमुख लक्ष होता। राजीव गांधींनी पदग्रहण केल्यानंतर त्यांच्या समोर दुसरं मोठं संकट येऊन ठेपलं ते 15च दिवसात, ते म्हणजे भोपाळची विषारी वायू गळती। ही देखील एक मोठी शोकांतिका होती, कारण यात जवळपास 2000 लोक मरण पावले होते। ज्या कारखान्यामुळे हा अपघात झाला तो युनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीचा एक रसायन उद्योग होता। या अपघातातील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अमेरिकेतील तसेच भारतातील न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे कायदेशीर लढा द्यावा लागला। शेवटी 2004 साली सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आणि लोकांना दिलासा मिळाला। यानंतर डिसेंबर 1984 मध्ये लगेचच भारतात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या। यामध्ये राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं। संसदीय काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा राजीव गांधी यांचीच आपला नेता म्हणून निवड केली आणि अशा रीतीने ते पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान पदावर विराजमान झाले। इंदिरा गांधींच्या काळातील पंजाब आणि आसामची समस्या दरम्यानच्या काळात देखील सुटली नव्हती। या समस्यांना राजीव गांधींना देखील तोंड द्यावं लागलं। त्यामुळे डिसेंबर 1984 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर पंतप्रधान पदावर ते पुन्हा एकदा विराजमान झाले आणि त्यांनी पंजाब प्रश्न सोडवण्यासाठी आपले लक्ष वळवले। 1985 मध्ये अकाली दलाच्या काही नेत्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, त्यात लोंगोवाल यांचा देखील समावेश होता। नोव्हेंबर मध्ये शिखांविरोधात ज्या दंगली झाल्या त्याची चौकशी करण्याचे आदेश राजीव गांधींनी 1 महिन्यात दिले होते। ऑपरेशन ब्लू स्टार आणि नोव्हेंबरच्या दंगलींनंतर पंजाब मधील परिस्थिती काहीशी निवळायला लागली होती। दहशतवाद्यांचे दमन झाले होते। अकालींनी आपली विश्वासार्हता मोठ्या प्रमाणावर गमावली होती। दहशतवाद्यांशी लढण्याची अकालींची आता इच्छा नसली तर आता ते दहशतवाद्यांना सहकार्य देखील करत नव्हते। त्यामुळे अकालींशी संवाद साधून या प्रकरणावर तोडगा निघेल असे राजीव गांधींना वाटत होते। यातूनच झाला तो राजीव गांधी आणि लोंगोवाल करार। 24 जुलै 1985 रोजी राजीव गांधी आणि हरचंद सिंग लोंगोवाल यांच्यात पंजाब करार घडून आला। शासनाने अकालींच्या प्रमुख मागण्या याद्वारे मान्य केल्या होत्या आणि बाकीच्या मागण्यांचे परीक्षण करण्याचे देखील वचन दिले। विशेषतः चंदीगड पंजाबला दिले जाईल, पंजाबकडून हरियाणाचे कोणते हिंदी भाषिक प्रदेश हस्तांतरित करावयाचे ते ठरवले जाईल, त्यासाठी एक आयोग बसवला जाईल। याशिवाय नद्यांच्या पाण्याच्या प्रश्नाचं देखील सोडवणूक केली जाईल आणि त्यासाठी एक न्यायाधिकरण बसेल असे ठरवण्यात आले। आणि पंजाब राज्य विधानसभेच्या निवडणुका तर 1985 मध्ये घेण्याचे देखील याद्वारे ठरले। हरचंद सिंग लोंगोवाल यांनी 20 ऑगस्ट 1985 या दिवशी आपण या निवडणुकांमध्ये भाग घेऊ असे जाहीर केले आणि त्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली। पण तरी देखील या निवडणुका थांबल्या नाहीत। या निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या। अकालींना त्यांच्या पक्षाच्या राजकीय इतिहासात प्रथमच निर्विवाद बहुमत मिळाले आणि ते सत्तेवर आले। राजीव गांधींसमोरची अजून एक महत्त्वाची समस्या होती ती आसामची। इंदिरा गांधींच्या काळात सुरू झालेले आसाम मधील संघर्ष अजूनही थांबले नव्हते। सन 1979 ते 1985 या कालखंडात आसाम मध्ये विधानसभा अस्तित्वात नव्हती। राष्ट्रपतींची राजवट सुरूच होती, कारण सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या किंवा जनतेने त्या होऊ दिल्या नव्हत्या। आसाम मध्ये त्यावेळेस आसाम गण परिषद आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियन या 2 संघटना काम करत होत्या। दरम्यानच्या काळात आसाम मध्ये दीर्घकाळ आंदोलने झाली।
वारंवार संप झाले, सविनय कायदेभंगाच्या चळवळी देखील झाल्या. अभूतपूर्व अशा वांशिक दंगली झाल्या, ज्यामुळे आसामला दीर्घकाळ राजकीय अस्थैर्यास तोंड द्यावे लागले. आंदोलनाचे नेते आणि सरकार यांच्यात दीर्घकाळ वाटाघाटीच्या चर्चा सुद्धा झाल्या, परंतु त्या निष्फळ ठरल्या. कारण बेकायदेशीर स्थलांतरित कोण आहेत, परकीय कोण आहेत हे निश्चित करणे, त्यांना शोधून हद्दपार करणे हे जिकिरीचे काम होते. तसेच वाटाघाटी करणाऱ्या दोन्ही पक्षांमध्ये सदिच्छा तसेच विश्वासाचा अभाव होता. तरी देखील 1983 मध्ये इंदिरा गांधी सरकारने आसाममध्ये निवडणुका घेण्याचा एक प्रयत्न केला होता, परंतु यावर बहिष्कार टाकण्यात आला. टोळी, भाषा, वंश या नावाखाली राज्यात अनेक दंगली झाल्या. मोठ्या प्रमाणावर म्हणजे साधारण 3000 लोकांना या दंगलींमध्ये आपले प्राण गमवावे लागले होते. निवडणुकीचा फज्जा उडाला. काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, पण त्याला समाज मान्यता मिळाली नाही. 1983 मधील हिंसेचा आणि दंगलीचा धसका घेऊन या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा आस्थेने वाटाघाटी सुरू केल्या. शेवटी 15 ऑगस्ट 1985 ला राजीव गांधींच्या शासनाने आंदोलनाच्या नेत्यांशी एक करार केला. या करारानुसार असं ठरलं की 1951 ते 1961 या काळात आसाममध्ये आलेल्या सर्व परकीयांना मताधिकारासह पूर्ण नागरिकत्व देण्यात यावे. 1961 ते 1971 या काळात आसाममध्ये आलेल्या परकीयांना नागरिकत्व देण्याचे ठरले, पण पुढची 10 वर्षे त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नव्हता आणि 1971 नंतर आलेल्या सर्वांना नागरिकत्व न देण्याचा निर्णय झाला. या करारानुसार आसाममध्ये एक तेलशुद्धीकरण प्रकल्प देखील उभारला गेला. तंत्रविज्ञान संस्था उभारली गेली. याशिवाय आसामींचे सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक व्यक्तिमत्व जतन करण्याची हमी केंद्राने दिली. त्यासाठी वैधानिक आणि प्रशासनिक संरक्षण देण्याचं केंद्राने मान्य केलं. या कराराच्या आधारावर मतदारांच्या याद्या सुधारण्यास सुरुवात झाली. विधानसभा बरखास्त करून डिसेंबर 1985 मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आंदोलनाच्या नेत्यांनी स्थापन केलेला आसाम गण परिषद हा पक्ष 126 पैकी 64 जागा जिंकून सत्तेवर आला. आसू म्हणजे ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचा 32 वर्षीय नेता आसामचा मुख्यमंत्री बनला. प्रफुल्ल घोष हे त्यांचं नाव. राजीव गांधींनी आसामचा प्रश्न सोडवला खरा, पण यानंतर वेगळ्या बोडोलँडची मागणी करणाऱ्या बोडो टोळ्या अस्तित्वात आल्या आणि त्यांची नवी बंडखोरी समोर आली. पंतप्रधान म्हणून राजीव गांधींनी आपल्या कार्यकाळात सर्वात मोठी कामगिरी केली ते भारताला संगणकीकरण करण्याची. भविष्यावर नजर ठेवून राजीव गांधींनी संगणक कार्यक्रमाला सक्रिय सहाय्य केले. यामुळेच भारत आज संगणकीय क्षेत्रात अग्रेसर असून याद्वारे आपल्याला परकीय चलन मिळतंय. आपण माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील क्रांती देखील केली आहे. याच विचारांचा राजीव गांधींनी पुरस्कार केला होता. यासाठी त्यांनी अर्थव्यवस्थेतील जाचक नियंत्रणे काढली, उदारीकरण केले, निर्यात वाढवली, आयातीवरचे कर कमी केले, अशी अनेक पावले उचलली. स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी राजीव गांधी सरकारने खऱ्या अर्थाने मजबूत पावले उचलली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर होण्यासाठी आणि त्यांना व्यापक अधिकार मिळवण्यासाठी राजीव गांधींनी एक बिल संसदेत मांडले होते, परंतु या सरकारला राज्यसभेत बहुमत नव्हते, त्यामुळे हे बिल राज्यसभेत रोखले गेले. ग्रामीण गरीब जनतेकरता राजीव गांधी सरकारने सुरू केलेली दुसरी महत्वाची योजना म्हणजे जवाहर रोजगार योजना. खेड्यातील प्रत्येक कुटुंबाला किंवा कुटुंबातील एकाला तरी किमान 50 ते 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. नेहरूंच्या जन्मशताब्दी निमित्त 1989 साली सुरू झालेल्या या योजनेचा सुमारे 80% खर्च केंद्र सरकार उचलणार होते. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, ग्रामीण भागात टिकाऊ संसाधनांची संपत्तीची निर्मिती या दृष्टिकोनातून ही योजना ग्रामीण भागासाठी निर्विवादपणे यशस्वी ठरली. राजीव गांधींनी नवं शैक्षणिक धोरण देखील आपल्या कार्यकाळात आणलं होतं. याद्वारे ग्रामीण आणि गरीब क्षेत्रांचा विकास हे त्यांचं मुख्य लक्ष होतं. त्यांनी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड सुद्धा याद्वारेच राबवलं. याशिवाय त्यांनी दूरशिक्षण योजना देखील अस्तित्वात आणली. याशिवाय महिलांकरता 30% जागा राखीव ठेवण्याची योजना याद्वारे त्यांनी केली. महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी त्यांनी कठोर शिक्षेची अंमलबजावणी करणारे कायदे आणले. आपल्या कार्यकाळात राजीव गांधींनी इंदिरा गांधींचे परराष्ट्र धोरण पुढे चालवण्याचे काम केले. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे दक्षिण आशियाई क्षेत्रातील देशांची सार्क या संघटनेची स्थापना. दक्षिण आशियातील भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव्स, श्रीलंका या 7 राष्ट्रांनी आपल्या विभागाचे प्रश्न सोडवण्याकरता सार्कची स्थापना केली. लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि राजकीय प्रभाव यातून या 7 राष्ट्रांमध्ये भारत हा सर्वात प्रभावशाली देश होता.
याशिवाय भारत आणि श्रीलंका यातील मैत्री संबंध दृढ करण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. श्रीलंकेतील तमिळी नागरिकांचा प्रश्न तेथील सरकार समोरील एक जटिल प्रश्न बनला होता. श्रीलंकेतील दहशतवादी संघटना आणि लष्करात याद्वारे जोरदार संघर्ष सुरू झाला होता. यातूनच श्रीलंकेचे शेजारी देश आणि मित्र राष्ट्र म्हणून भारताने मध्यस्थी करण्याची तयारी यावेळी दाखवली. भारत आणि आपली शांती सेना श्रीलंकेत पाठवली. भारत आणि श्रीलंका सरकारमध्ये 1987 मध्ये एक करार झाला. या कराराची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी म्हणून भारताने जुलै 1987 मध्ये आपली शांती सेना श्रीलंकेत पाठवली खरी, परंतु तमिळी बंडखोरांच्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेने अचानक आपला पवित्रा बदलला. श्रीलंकेतील प्रांतिक परिषदेच्या निवडणुका शांतपणे होऊ देण्याची जबाबदारी भारतीय शांती सेनेने स्वीकारली होती, परंतु LTTEने या निवडणुकांवर बहिष्कार घालून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अशा परिस्थितीत देखील भारतीय शांती सेनेने श्रीलंकेच्या उत्तर भागात शांततापूर्ण परिस्थिती निर्माण केली. श्रीलंकेच्या या प्रांतिक परिषदेच्या निवडणुका यशस्वीपणे घेण्यात आल्या, परंतु शांती सेनेच्या या यशामुळे LTTEचे पित्त खवळले आणि तिने शांती सेनेविरुद्ध शस्त्र उपसले. प्रसंगी शांती सेनेच्या जवानांनी आपली प्राणांचं मोल देऊनही LTTEच्या कारवाया हाणून पाडल्या. पुढे इसवी सन 1988 मध्ये श्रीलंकेत निवडणुका होऊन रणसिंघे प्रेमादास यांचे सरकार अस्तित्वात आले. मात्र सत्तेवर येताच त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि भारताला आपली शांती सेना माघारी घेण्यास भाग पाडले. त्यानुसार भारत सरकारने शांती सेना माघारी घेण्यास हळूहळू सुरुवात केली. 1990च्या दशकात ही प्रक्रिया पूर्ण झाली खरी, परंतु शांती सेनेच्या माघारीनंतर श्रीलंकेचे लष्कर आणि LTTE यांच्यात सशस्त्र कारवाया सुरू झाल्या. वास्तविक पाहता आपल्या शेजारी देशात स्थायी स्वरूपाची शांतता प्रस्थापित व्हावी आणि तेथील तमिळी नागरिकांना सन्मानाने जीवन जगता यावे या उदात्त भूमिकाची जाणीव श्रीलंका सरकार आणि LTTE यांना नव्हती. राजीव गांधींनी हा प्रश्न सोडवण्याचे एक मोलाचे काम केले होते, परंतु तरी देखील या संघर्षातून पुढे राजीव गांधींची हत्या झाली. आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची प्रतिमा उजळावी यासाठी राजीव गांधींनी अनेक प्रयत्न केले, परंतु हे करताना त्यांनी भारताच्या संरक्षण व्यवस्थेकडे, विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीकडे आणि अंतर्गत सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. लष्कराच्या आधुनिकीकरणाला त्यांनी हिरवा कंदील दाखवला. 1983 मध्ये इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पास राजीव गांधींनी गती दिली. यातूनच त्रिशूल आणि पृथ्वी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची आणि अग्नी या दूर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी राजीव गांधींच्या कार्यकाळात पार पडली. त्यांनी भारतीय आरमाराच्या विकासाचा देखील पाया रचला. अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी विकसित केली. विमानवाहू जहाज ब्रिटनकडून खरेदी केले. हॉवित्झर जातीच्या तोफा स्वीडनकडून घेण्यात आल्या. अर्जुन हा भारतीय बनावटीचा रणगाडा विकसन करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा ठसा उमटवण्याचे मोठे काम केले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी एक निश्चित भूमिका घेऊन इतर राष्ट्रांना तिचे महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची छाप जागतिक राजकारणावर उमटली होती. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना जराही धक्का पोहोचू न देता आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सद्भावना वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचे कार्य राजीव गांधींनी केले आणि त्यांच्या या धोरणाचे भारतातील बहुसंख्य जनतेने नक्कीच स्वागत केले होते. इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.